एमआयडीसी फुटायला पाहिजे. प्रेशरचा प्रॉब्लेम एमआयडीसीला फुटायला करायला पाहिजे. ही लाईन इथून जालन्याला चालली, ती फुटत नाही, ती फुटत नाही जालन्याला जाऊस तर. आणि इथून पैठण पासून इथं येऊस तर फुटते. म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणजे आपण आरसूलचं पाणी घेतलं, आपण नंतर आपण त्या सांजूळचं पाणी आणलं, नंतर आपण शहराला या सुकनाचं पाणी आणलं. हा पाण्याचा इतिहास आहे. पहिले नहराचं पाणी, नहरचं पाणी, तर ही नहर सुद्धा प्रोटेक्ट झाले पाहिजे. हे पण एक पाईप चालू व्हायला पाहिजे. कोणी कोणी फोडून ठेवले. ते 12 नहरी आहेत या शहरामध्ये, एवढं शुद्ध पाणी आहे. तर ह्या पाण्याचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने वेस्ट वॉटर जे आहेत तेही टाउनशिपला रियूज करणं म्हणजे भूजल स्तर वाढेल. ह्या सगळ्या पद्धतीने एकत्रित आपण लढा देऊ येणाऱ्या काळामध्ये. मी सगळ्यांचा आभार मानतो. इकोनिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी आलात, आपला वेळ दिला. हा साहेबांना 2 वर्ष झाले, 2 वर्ष तुम्ही म्हणते 2 वर्ष लागेल. 2 महिन्यामध्ये पोकलेन जर लावलं ना, पैठणचं पाणी इथपर्यंत आपण महानगरपालिकेला एक सल्ला दिला होता. सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं मी की जी लाईन टाकल्या जाऊ लागली ही अतिशय चुकीची टाकल्या जाऊ लागली. कारण ही लाईन जी आहे सरफेसहून टाका, जमिनीवर टाका. एवढा समृद्धी महामार्ग आपण नागपूरहून मुंबईला न्यायला लँड ॲक्विजिशन केलं. हे पाईपलाईन काय 1 मीटर डायमीटरची, 3 फुटाची, यालासाठी आपण जर रोडवर टाकली तर 6 महिन्यामध्ये ही लाईन टाकल्या जाते. कारण असंख्य कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट त्या ठिकाणी काम करू शकता आणि सरफेसहून टाकायला काहीच अडचण नाही. दुसरा फायदा, फुटायचा काही प्रॉब्लेम नाही, मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु मुंबईसारख्या शहराला सरफेसहून पाणी दिलं जातं, अंडरग्राऊंड पाणीची लाईन नाही आहे. मग आपल्या शहरामध्ये का बरं हा घाट घातला जाऊ लागला का पैठण रोडच्या खालून आणि परत त्या ठिकाणून फोडून हे करायचं. 6 महिन्यामध्ये लाईन पूर्ण होऊ शकते जर ती सरफेसहून टाकली तर. आणि समांतर, खऱ्या अर्थाने समांतर 2 लाईन टाकल्या गेल्या पाहिजे. म्हणजे तो समांतरचा खऱ्या अर्थाने, जुनी लाईनचं तर लाईफ संपलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर समांतर शब्द हा वापरणं चुकीचं आहे. समांतर म्हणजे 2 पॅरलल लाईन टाकल्या गेल्या पाहिजे. म्हणजे एक फुटली म्हणजे एक चालू राहील आणि सरफेसहून टाकावी. या आजच्या आपल्या मिटिंगचं आपण या ठिकाणी कन्क्लूड करू. अग्निशामकच्या दलाने पूर्ण ते केलेलं आहे. त्यांची लाईन वरून पाहिजे ना, आपली अंडरग्राऊंड चालली कोणत्याही सभ्या जमीनमध्ये पाणी जातं कुठे फुटतं काही समजत नाही ना. म्हणते आभार प्रदर्शन